नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहता आहात आझाद मराठी. मी आता खडकवासला मतदारसंघामध्ये आहे, किरकिटवाडी या ठिकाणी. आणि 2 दिवसांपूर्वी, बरोबर ना सर? बरोबर. 2 दिवसांपूर्वी या सगळ्या भागामध्ये एक अतिशय गंभीर अशी एक गुन्ह्याची घटना घडली आणि यामुळं सगळ्या पुणे शहरभर एक वेगळ्या प्रकारची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. साधारणपणे 2 दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याला, जो व्यापारी जवळपास 1 कोटींची रक्कम घेऊन बँकेमध्ये डिपॉझिट करण्यासाठी चालला होता, तर त्या व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रकार म्हणजे त्या पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी झाला. आणि धक्कादायक सर्वात बाब म्हणजे यामध्ये काही राजकीय कनेक्शनसुद्धा आहेत, काही पत्रकारितेशी संबंधित आहेत, काही पोलिसांशी सुद्धा संबंधित काही लोक असल्याचा संशय व्यक्त सध्या करण्यात येतो आहे. आणि विशेष म्हणजे या सगळ्या गुन्ह्याला ज्या वेळेला मूर्त रूप दिलं जात होतं, तर त्यावेळेला त्या गुन्हेगारांकडनं आम्ही पोलीस आहोत अशा पद्धतीनं सांगण्यात आलं. आणि हा अतिशय गंभीर असा प्रकार आहे. या सगळ्या प्रकाराबद्दल बोलण्यासाठी माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार निलेश बोरुडे सर आहेत. त्यांनी या सगळ्या प्रकरणाचं रिपोर्टिंग केलेलं आहे, त्यांना या प्रकरणाबाबत अधिकची माहिती आहे. सो आपण त्यांच्याकडनं हा सगळा नेमका प्रकार काय आहे आणि एकंदरीतच खडकवासला मतदारसंघामध्ये नेमकं कशा पद्धतीचं पोलिसिंग सुरू आहे, कशा पद्धतीचं गुन्हेगारी वाढत चालली आहे, याबद्दल आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे. सर, स्वागत आहे तुमचं. सर, हा जो घडलेला प्रकार आहे तो अतिशय गंभीर आहे. पोलीस असल्याचं सांगून एखाद्याला अशा प्रकारे लुटण्याचा प्रयत्न करणं हे किती गंभीर आहे तुमच्या दृष्टीने? अतिशय गंभीर प्रकार आहे. आणि पहिल्यांदा एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करतो की ह्या घटनेमुळं ही जी अक्षरशः संघटित लुटीचा दरोड्याचा हा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये पत्रकार, पोलीस आणि काही आरोपी असे सामील आहेत. तर याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर करतो की ह्या घटनेमुळे फक्त पुणे शहर नाही तर पुणे ग्रामीण पोलीस दलातसुद्धा खळबळ माजलेली आहे. कारण की जितका संबंध या गुन्ह्याचा पुणे शहराशी आहे, तितकाच संबंध, त्याच्यापेक्षा जास्त संबंध याचा पुणे ग्रामीण पोलिसांशी सुद्धा आहे. बरं. म्हणजे ह्या कटाचा एक भाग म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांकडे सुद्धा त्या शंकेच्या नजरेने पाहिलं जाते आणि त्यांचा उघड सहभाग प्रथमदर्शनी त्याच्यामध्ये दिसून आलेला आहे. सर, झालं असं होतं की 18 तारखेला एक पुण्यातील नामवंत स्टेशनरीचे व्यापारी आहेत, त्यांचा स्टेशनरी सप्लायचा मोठा व्यवसाय आहे आणि त्यांचे रोकड, त्यांचं जे कलेक्शन असतं आठवड्याचं, महिन्याचं, ते करत असतात. आणि ते झालेलं कलेक्शन जे काय असेल, 1 कोटी 2 कोटी किंवा अशा मोठ्या आकड्यामध्ये ते कलेक्शन असतं आणि ते नऱ्यामधल्या बँकेमध्ये भरत असतात. हे एक ठरलेलं त्यांचं नियोजित काम होतं की असं काही त्यांचं वेगळं नव्हतं रुटीन. आणि त्याच्यासाठी एक गाडीसुद्धा त्यांची ठरलेली होती की त्या विश्वासातला माणूस म्हणून त्या माणसाला, ते विक्रम चाकणकर म्हणून आहेत, त्यांची गाडी ते बोलवायचे आणि त्या गाडीने ते पैसे नऱ्यामध्ये भरायचे त्या बँकेमध्ये. असं त्यांचं रुटीन वर्क त्या कामाचं होतं, पैशाचं. कुठलीही शंका त्यांच्या मनामध्ये नव्हते, काही त्यांच्या मनात असं वेगळं काही नव्हतं. परंतु 18 जुलै रोजी जी घटना घडली त्याने सगळ्यांनाच धक्का बसला. भर दिवसा ज्यावेळेस ते माणिकबागेतून पैसे घेऊन निघले आणि नवले पुलापर्यंत आल्यावरती काही हे जे ठरलेल्या कटातले आरोपी होते, नवले पुलापाशी आल्यावरती त्यांनी गाडी अडवली. त्यांची गाडी अडवल्यावरती पोलीस आहोत अशी बतावणी त्यांनी केली. त्यांना दमदाटी करायला सुरुवात केली की तुम्ही ब्लॅकची रक्कम घेऊन चाललात. आता जवळ रक्कम असल्यावरती माणूस कुठलाही असला, जरी स्वतःच्या कष्टाचे पैसे असले, धंद्याचे, व्यापाराचे असले, तरी तो गडबडतो. बरोबर. एवढ्या मोठ्या पैशाचा हिशोब लगेच देणं शक्य नसतं कोणालाही, कॅशचा. अशा घटना आपण अनेक वेळा पाहिलेल्या आहेत की मोठी कॅश सापडल्यावरती काही वेळ गोंधळ निर्माण होतो आणि नंतर स्पष्टीकरण येतं. नंतर स्पष्टीकरण येतं किंवा ती पैसे कारखान्याचे होते, रिपोर्ट दिला, हिशोब दिला तर सोडवलं. अगदी बरोबर आहे. तसं ते होतं, परंतु ऐन वेळेला ते गडबडून गेले आणि त्या गडबडीत ते आरोपी सुद्धा त्या गाडीमध्ये बसले. आणि आता सगळ्यात प्रकार जो सुरू झाला, कटाचा भाग सुरू झाला तो इथून की आम्ही पोलीस आहोत. ठीक आहे ना, तुम्ही पोलीस आहात, नवली पुलापाशी तुम्ही गाडी अडवली, मग तुम्हाला पोलीस स्टेशन सेगड रोड पोलीस स्टेशन जवळ होतं, इकडे आंबेगाव, नरे पोलीस स्टेशन जवळ होतं, आंबेगाव पोलीस स्टेशन जवळ आहे, इकडे हवेली ग्रामीणचं जवळच आहे. म्हणजे अगदी त्या 2-4 किलोमीटरच्या परिसरात 4-5 पोलीस स्टेशन तुम्हाला जवळ आहेत हाकेच्या अंतरावरती. पण तुम्ही गाडी कुठे न्यायला पाहिजे होती, तुम्ही पोलीस आहात तर ह्या जवळच्या पोलीस स्टेशनला कुठेतरी न्यायला पाहिजे होती. परंतु तसं न होता गाडी गेली खेडशिवापूरच्या दिशेने. तो ड्रायव्हर जो या कटामध्ये सहभागी होता, म्हणजे हे सगळं ठरलेलं होतं. गाडी गेली खेडशिवापूरच्या दिशेने. गाडी गेल्यावरती ह्यांना वाटावं, पण पैसे हिसकावून इथंच घेतले होते. पैसे घेतले म्हणजे पैसे ते सगळं घेऊन तिकडे खेडशिवापूरच्या दिशेने गेले आणि ह्यांना वाटावं, व्यापाऱ्याने त्यांच्यासोबत जे आपटे होते त्यांना वाटावं की हे खरंच पोलीस आहेत, असं वाटावं म्हणून गाडी खेडशिवापूरच्या पोलीस चौकीमध्ये नेण्यात आली. हे सगळं अगोदरच प्री प्लॅन असण्याची शक्यता एकदम परफेक्ट आहे. कारण की तुम्हाला मी सांगितलं पोलीसच आहेत तर तुम्हाला जवळ पोलीस स्टेशन होते, खेडशिवापूरला ग्रामीण झाली, तुम्हाला न्यायची काय गरज. बरोबर. आणि मग
ती जी खेडशिवापूर पोलीस चौकी आहे, राजगड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ती येते. त्या ठिकाणी हे सगळं घेऊन तिथे गेले. तिथे खूप मोठा गोंधळ आपण वर्तमानपत्रामध्ये बातम्या पाहिल्यात सर. पुढारीमध्ये बातमी आलेली आहे काल. आज लोकमतला खूप मोठी बातमी आहे. सगळं त्याच्यामध्ये सविस्तर लिहिलेलं आहे. हा कसा प्रकार घडला, अक्षरशः त्या धरपकड झाली यांची आरोपींची पैशांच्या वाटणीवरून. तिथे एखादा पाय फ्रॅक्चर झालाय तिथे. बरं. अक्षरशः इतका गंभीर प्रकार आहे. पोलीस चौकीमध्ये हा प्रकार घडलेला आहे. पोलीस चौकीतला हा प्रकार घडलेला आहे एवढा सगळा. एक सगळ्यात सर आता याच्यात खेदाची गोष्ट म्हणू किंवा एक सराईत पत्रकार याच्यामध्ये आहे, जो स्वतःला पत्रकार म्हणून घेतो आणि त्याचा धंदाच आहे की पूर्णपणे जे अवैध धंदेवाले त्यांच्या संपर्कात राहायचं, काही पोलीस असतील वसुली करणारे यांच्या संपर्कात राहायचं आणि हे त्याचा धंदा चालवायचा. असा पत्रकार सुद्धा ह्या गटामध्ये आहे. आणि कदाचित म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे त्याचा इतिहास जो मला माहिती तो याचा सूत्रधार ह्या गटाचा असावा. परंतु दुर्दैवाने त्याचं नाव याच्यात आलेलं नाही. जो गुन्हा दाखल झाला नरे पोलीस स्टेशनला आणि त्याच्यामध्ये त्याचं नाव आलेलं नाही. सर तुम्हाला त्या पत्रकाराविषयी थोडक्यात माहिती सांगतो की अवैध धंदेवाल्यांच्या संपर्कात राहायचं, पोलिसांची माहिती त्याला कळवायची, त्याची माहिती पोलिसांना कळवायची आणि ह्या पद्धतीने तो त्या धंदेवाल्याला वाचवायचं. ह्याचं हेच काम आहे. खडकवासलामध्ये गांजा व्यापारी जो आता छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात आहे, 950 किलो गांजासह त्याला पकडलेलं आळे फाट्याच्या तिथे छत्तीसगड पोलिसांनी पकडलं. ही तर खरी तर लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्या पोलिसांसाठी. म्हणजे पुणे पोलीस, शहर पोलीस आणि ग्रामीण पोलीस यांच्या नाकाखाली टिचून हा इथे किलोनी क्विंटलनी गांजा विकत होता पुण्यामध्ये येऊन, पुणे आणि परिसरामध्ये. आणि त्याच्यावरती कारवाई छत्तीसगडचे पोलीस येऊन करतात. ही लाजिरवाणी गोष्ट आहे खरी तर महाराष्ट्र पोलिसांसाठी, पूर्ण पुणे ग्रामीण, पुणे शहर आणि महाराष्ट्र पोलिसांसाठी. त्या गांजावाल्याच्या संपर्कात हा होता. त्याच्या पद्धतीने त्याला पाहिजे तसे जर त्याच्यावर काही चौकशी होत असेल किंवा काय होत असेल तर त्याच्या बाजूने जबाब द्यायची, त्याला वाचवायचं. हा याचा धंदा ह्या पत्रकाराचा. ही सगळी हिस्ट्री पोलिसांना सुद्धा माहिती आहे. आणि तो पत्रकार ह्या गटामध्ये होता. सर तुम्हाला सांगतो त्या पत्रकाराचे संबंध खेडशिवापूर पोलीस चौकीतले एका पोलीस कॉन्स्टेबलचे आहेत. त्यांचे त्या ठिकाणी उठणं बसणं त्या पोलीस चौकीत असल्यामुळं ह्या पत्रकाराचं आणि तिथले एक महिला पोलीस आहेत, त्यांचे संबंध असल्यामुळे, त्यांचा संपर्क असल्यामुळे ही गाडी सर पोलीस स्टेशनला गेली, खेडशिवापूरच्या पोलीस चौकीला गेली. ही काय अशी अचानक गेलेली नाही, घाबरून गेलेली नाही किंवा अचानक असं काहीतरी झालं म्हणून गेलेली नाही. हे ठरल्याप्रमाणे सगळं नियोजित करूनच त्या ठिकाणी गेलेली अशी दाट शक्यता आहे. आणि तसंच झालेलं आहे. तसं जर नसतं तर गाडी जवळच्या पोलीस स्टेशनला गेली असते. याच्यामध्ये काय राजकीय पॉलिटिकल काय कनेक्शन्स आहेत का असं सध्या तरी ऐकायला मिळतं. संगीता तिवारीजींनी एक ट्विट केलेलं आहे मागे किंवा पोस्ट केलेली आहे की बाबा याचं राजकीय कनेक्शन समोर येतं, जे की चाकणकर नावामध्ये आल्यामुळे तसं म्हटलं जाते. परंतु ती गोष्ट पोलिसांनी अजून किंवा तपासात तशी क्लिअर आलेली नाही की बाबा राजकीयाचा संबंध. परंतु घडलेला गुन्हा सर अतिशय गंभीर आहे. आणि याच्यामध्ये जे घटक आहेत, जे सामील घटक आहेत, म्हणजे ज्याच्याकडे पत्रकारांकडे एक वेगळ्या नजरेने बघितलं जातं, पोलिसांकडे एक विश्वासाने बघितलं जातं, त्या दोन्ही घटकांनी अक्षरशः दरोडेखोरांचं काम याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणून या घटनेचं गांभीर्य खूप जास्त आहे. त्याच्या पुढे सर प्रकरण असं सुरू झालं परत अजून, जर घटना घडली, गुन्हा घडला, 1 कोटीची रक्कम लुटण्याचा प्रयत्न झालाय, गुन्हा आला नरे पोलीस स्टेशनकडे. नरे पोलीस स्टेशनकडे गुन्हा दाखल व्हायला आल्यानंतर फक्त 3 आरोपींना सर याच्यामध्ये घेतले. बाकीचे कुठे गेले? पोलिसांचे पण मिले बघा सर. मी स्वतः PSI घाडगे म्हणून आहेत, विजयकुमार घाडगे, ज्यांच्याकडे हा तपास आहे, त्यांच्याशी परवा दिवशी फोनवरून बोललो. त्यांना सर म्हटलं सर याच्यामध्ये एक पत्रकाराचं नाव येतं. नाही म्हटले, याच्या पत्रकार कोणी नाही म्हटले. सर म्हटलं याच्यामध्ये नाव येतंय, घटना घडली. पुढारीची जी बातमी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बोलताय तर त्याच्यामध्ये आहे उल्लेख तसा. मेन म्हणजे सर पुढारीच्या अगोदर आपल्याकडे पण माहिती आहे ना, पुढारीला बातमी आहे. आज लोकमतला केवढी मोठी बातमी आहे, त्या बातमीत पण आहे उल्लेख, स्पष्ट उल्लेख आहे सर. एवढा सगळा घटनाक्रमाचा उल्लेख आहे आणि तपास अधिकाऱ्याला काहीच माहिती नाही. ही काय पद्धत आहे? म्हणजे तुम्हाला सगळं माहिती असून तुम्ही म्हणजे तांब्या लपून ताकाला जायचा प्रयत्न तुमचा चालू आहे. हे सगळं पोलिसांचं दिसतंय. याच्यामध्ये उघड दिसतंय की आरोपींना वाचवण्याचा प्रकार ह्या नरे पोलीस स्टेशनकडून सुरू आहे. म्हणजे ज्या तिथले PI आहेत देशमुख मॅडम, त्यांनी तर फोनच उचलला नाही. ते कोणाचाच फोन उचलत नाही अशीच तक्रार आहे. नाही, कदाचित त्यांचं काम काय चाललेलं आहे काय त्यांची त्यांना माहिती. मला पण अनेक लोकांनी सांगितलं की ते फोनच नाहीत रिसिव्ह करत. ठीक आहे, त्यांना काय जास्त खूप काम किंवा कामाचा लोड त्या ठिकाणी असं आज आपण समजू. परंतु जे तपास करणारा जो अधिकारी आहे, जे PSI घाडगे आहेत, विजयकुमार घाडगे, बरं, त्यांनी तर सांगितलं की आम्हाला माहितीच नाही असं कोणी याच्यामध्ये आहे. मग तुम्ही तपास काय करताय? बरं, तपास तुम्हाला जर आणि इनफॉर्मली बोलताना जर सगळीकडे चर्चा आहे, सगळे प्रकरण सगळे अक्षरशः वर्तमानपत्रात छापून आले, पत्रकारांना सगळ्यांना कळले काय झालंय ते. परंतु पोलिसांना जे तपास करतात त्यांना माहिती नाही, याचा अर्थ सर लपवलं जातंय. आता मग ह्याच्यामध्ये SP पण मागून घेतला, SP ने अहवाल मागून घेतला. सर घटना उघड आहे, अतिशय उघड म्हणजे. तर रिपोर्ट मध्ये काय आलं? मी तर म्हणतो सर, तुम्हाला मी सांगतो सर, जे सोशल मीडिया वापरतात ना, प्रत्येकाला ही घटना माहिती आहे.
प्रत्येकाला ह्या घटनेत कोण कोण सामील आहे, काय प्रकार घडला हे सगळ्यांना माहिती आहे, फक्त पोलिसांना माहिती नाही. ओके. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे तसं पाहिलं तरी. बरं. म्हणजे तपास करणाऱ्यांना काहीच माहिती नाही. पण आपण जर गेल्या काही दिवसात बघितलं असेल तर या भागामध्ये प्रचंड अशा गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय. खडकवासला भागामध्ये पण काय चालतंय काय नाही हे सगळं एकदा सांगा. खडकवासला भागामध्ये किंवा खडकवासला मतदारसंघात गुन्हेगारी कशा पद्धतीनं वाढत चालली आहे? सर, गुन्हेगारीचं मी सातत्याने या बाबतीत लिखाणाच्या माध्यमातून आवाज उठवत आलेला आहे. सर, जर आपण पाहिलं गुन्हेगारीच्या मुळासाठी सगळ्यात पहिल्यांदा आहेत अवैध धंदे आणि हे पोचलेले गुन्हेगार, जे की पोलिसांनीच पोचलेले आहेत. पोलिसांनी राजकीय नेते. अगदी बरोबर आहे. अगदी म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. हे पोचलेले जे गुन्हेगार आहेत याच्यामध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचा वापर सातत्याने केला जातो. सर, मी जर रेकॉर्ड आपण काढून बघितलं म्हणजे नांदेड सिटी पोलीस स्टेशन असेल, इथलं हवेली पोलीस स्टेशन असेल, आंबेगाव असेल, नरिया असेल, इकडे उत्तम नगर असेल, वारजा असेल, ह्या कुठल्याही पोलीस स्टेशन जर रेकॉर्ड काढलं गुन्हे करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचं प्रमाण खूप जास्त आहे. की हा नियोजनाचा भाग आहे सर. की जे मोठे गुन्हेगार आहेत यांचा ठरवून वापर करतात. अल्पवयीन त्यांना अगदी अल्पवयीन गुन्हेगार तोंडाने सांगतात 15 दिवसात बाहेर येतो मी, काळजी करू नका. स्वतः सांगतो. त्याला माहिती काहीच होणार नाही मी अल्पवयीन आहे हे सगळं माहिती असतं. आणि त्यांना पाठबळ दिलं जातं, पैसा पुरवला जातो, व्यसन करण्यासाठी जे काय लागतील जे अंमली पदार्थ वगैरे जे पुरवले जातात आणि त्याच्या जोरावर ही गुन्हेगारी वाढवली जाते. सर, कोयतेच्या हल्ल्याच्या घटना आपण बघितल्या असतील, सातत्याने होत आहेत. म्हणजे धायरीचा परिसर हा परिसर तर कायम रक्तरंजित म्हणू आपण असा आहे, कायम या परिसरामध्ये त्या घटना चालू आहेत. याचं कारण काय सर? अंमली पदार्थांचं पण खूप सगळं हे झालेलं. गांजाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे त्याचा हातभट्टीचं मध्ये आलं होतं प्रकरण. हातभट्टीचं प्रकरण आलं होतं, गांजाचं आलं होतं. सर, सर्रासपणे विक्री केली जाते. मी कित्येक वेळा त्याचं लिखाण केलं, पोलिसांना पुरावे दाखवले की असं. आणि मी हे सांगतो तुम्हाला, माझ्या गाडीला माझ्या कॅमेरा आहे दोन्ही साईडला. माझ्या गाडीच्या कॅमेऱ्यामध्ये कित्येक वेळा पोलीस त्या ठिकाणी थांबलेले, त्या टापऱ्यांच्या ठिकाणी कॉन्स्टेबल थांबलेले दिसले. मी वरिष्ठांना तसं कळवलं सुद्धा की अशा हालचाली होत आहेत, तुम्ही यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. सर, याच्यामध्ये मेसेज समाजात काय जातो? जर पोलीस तुमचे जर त्या धंदेवाल्यांच्या समोर टापऱ्यांच्या पुढे थांबत असतील मग बघणारे लोक काय म्हणतील? बरोबर. आपण तक्रार कोणाकडे करायची? मग तुम्ही ज्यावेळेस कळवलं त्यावेळेस काय आला रिप्लाय? मग कारवाई करू असं कळवतात किंवा बघू सांगू असं कारवाई झाली का? असं मला तर काय अजूनपर्यंत दिसलेलं नाही सर. कारवाई अजूनपर्यंत मला काही कोणावरती झालेली दिसलेली नाही. ज्यावेळेस आपण असं काही कळवतो त्यावेळेस आपल्याला उलट ही भीती असते की आपण आपलंच नाव समोर जातं की काय. असे मी अनुभव घेतलेला आहे सर. बरोबर. म्हणजे मी पत्रकारितेत काम करत असताना अतिशय भयानक अनुभव ह्या परिसरात घेतलेले आहेत. अवैध धंदेवाल्यांना अक्षरशः ते आपल्या अंगावर सोडतात पोलीस. म्हणजे आपण तक्रार करणं हा आपलाच गुन्हा आहे की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी होती. म्हणजे एक त्यांचा मेसेज असतो पोलिसांना की तुम्ही आमच्या नादी लागायचं नाही. म्हणजे आमच्या म्हणजे थोडक्यात अवैध धंदेवाले काय पोलीस काय सर वेगळे नाहीत. सगळ्यांना सगळं माहिती असतं. मी सांगतो सर तुम्हाला, पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक गुटखा काय याची पुढे कोणी विकू शकत नाही पोलिसांच्या माहितीशिवाय. तसं स्ट्रिक्टली काम केलं तर त्यांना सगळं माहिती असतं, फक्त त्यांना ते दाखवायचं नसतं किंवा कारवाई करायची नसती. कारवाई का करायची नाही तर त्याचं तुम्हाला कारण सगळ्यांना माहिती आहे. आतल्या हाताने सगळ्यांना पोहोचत असतं जिथल्या. हे सगळे प्रकार चालू असतात आणि त्याचा एकूणिक परिणाम गुन्हेगारीवर दिसतो. असे काही मोठे गुन्हे घडतात आणि गुन्हे घडताना त्याच्यामध्ये पोलीस सामील असणं ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे सर. पोलिसांसोबत राजकीय सहभागाबद्दल सांगा जरा. सर, आता राजकीय सहभाग मी जर तुम्हाला म्हणायचं झालं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राजकीय नेत्यांनी काही गुन्हेगार स्वतःचे पोचलेले आहेत. एक आता सर तसं जर पाहिलं तर मी आपल्या मतदारसंघातले आमदारांबाबत जर सांगायचं म्हटलं तर मी एक चांगली गोष्ट म्हणेल की आमदारांनी कधीच कुठल्या गुन्हेगाराला पाठीशी घातलेलं नाही. आपल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातले की आतापर्यंत कुठलीच अशी तक्रार नाहीये की आमदार एखाद्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेत किंवा त्याची बाजू घेतली किंवा कोणाला फोन केलाय. अजिबात अशी प्रकार कधी आमदारांनी केलेला नाही. म्हणजे हे तसं पाहिलं तर आपल्यासाठी एक चांगली खडकवासल्यासाठी एक गोष्ट आहे, हा सकारात्मक बाब आहे. पण बाकीचे जे आहेत ते थोडेफार प्रमाणात प्रत्येकाचे संबंध गुन्हेगारांचे असतात आणि त्या पद्धतीने ते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतात, जे की वारंवार दिसून आलेलं आहे सर याच्यामध्ये. आता याच्यामध्ये एकच गोष्ट मला सांगायची सर, याच्यामध्ये खूप महत्त्वाची तपास नरे पोलीस स्टेशनमध्ये आहे या चोरीचा तपास. तर यांनी CCTV सर सगळीकडे आहेत. अगदी तुमच्या हायवेचे कॅमेरे लाखो रुपये दंड वसूल करतात, करोडोंचा दंड दररोज वसूल करतात. मग त्या कॅमेऱ्यामध्ये ह्या पण गाड्या आलेल्या असतील, गाडी गेली कशी, गाडीत कोण कोण होतं, तिथून खेडशिवपूरला कसे गेले, तिथं खूप कॅमेरे आहेत, तिथेही सगळं दिसेल. कदाचित चौकीत पण कॅमेरे असतील. हे सगळे आरोपी सगळं काही तिथे स्पष्ट आहे. मग नरे पोलिसांनी याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात मी पुणे शहर पोलीस आयुक्तांना हे आवाहन करतोय, त्यांच्याकडनं अशी अपेक्षा व्यक्त करतो, आपण त्यांच्या कारवाई पण बघतो. या प्रकरणामध्ये त्यांनी अतिशय सखोल तपास करणं आणि स्वतः बारकाईने लक्ष देऊन तपास करणं गरजेचं आहे. आणि हा तपास PSI दर्जाच्या अधिकारी ठेवणं अतिशय चुकीचं आहे सर. हा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तपास पाहिजे. कारण की प्रकरण सर 1 कोटीचं आहे.
प्रकरण 1 कोटीचं असण्यापेक्षा समाजाची विश्वासार्हता पणाला लागलेली आहे. त्याच्यामध्ये पोलिसांच्या आणि पत्रकारांच्या, बरोबर आहे की नाही. जर PSI दर्जाचा अधिकारी ज्याला माहितीच नाही सर, ज्याला मी परवा दिवशी फोन केला त्यांना विचारलं, त्यांना काहीच माहिती नाही, याचा अर्थ ते दबावात तरी असतील किंवा त्यांना माहितच नसेल, खरंच माहिती नसेल, खरंच माहिती नसेल असंही समजू आपण. याचा अर्थ ते त्यांच्याकडनं तपास हा होऊ शकत नाही. मग एक वरिष्ठ चांगल्या दर्जाचा अधिकारी आणि चांगला एक खमका अधिकारी या तपासासाठी असणं गरजेचं, जो की या घटनेची पाळंमुळं उघडून काढील. याच्यामध्ये सामील असलेले पत्रकार, राजकीय कनेक्शन असेल तर राजकीय कनेक्शन, पोलीस या कोणालाच पाठीशी घालणार नाही असा अधिकारी त्या ठिकाणी तपासाला पाहिजे. आणि या प्रकरणाची सविस्तर माहिती स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समोर येऊन देणं गरजेचं आहे. समाजामध्ये काय होतं सर, बरेच काही चुकीच्या माहिती आपण पसरत राहतात. याच्यासाठी खरी माहिती समोर येणं गरजेचं आहे. याची जबाबदारी सुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. आणि मी पुणे ग्रामीण पोलीस सर, तुम्ही पुणे ग्रामीण मध्ये काय चाललंय हे जर बघितलं तुम्ही, लोणावळ्याची घटना ताजी सर, बरोबर, पर्यटकांना अक्षरशः 5 लाख रुपयाच्या खंडणीसाठी त्यांना किडनॅप केलं होतं, महिना पण झाला नाही. त्याला सांगू का की नसरापूरची जी घटना झाली, बरोबर आहे, त्या घटनेनंतर 58 दिवसात फाशीपर्यंत एखाद्याला आरोपीला बरोबर हे खूप मोठं अचिव्हमेंट समजलं जात होतं. देशभरामध्ये एक उदाहरण माइलस्टोन म्हणून या घटनेला बघितलं जात होतं. परंतु त्या घटनेला किंवा त्या निकालाला 15-20 दिवस होत नाहीत, तोपर्यंतच हे अशा पद्धतीनं लोणावळ्यामधलं प्रकरण समोर येतं. आत्ताचं जे प्रकरण येत आहे पोलिटिशियन ना सर, तो जो चिमुरडीवरती अत्याचार प्रकार ह्याच पोलिटिशियनच्या आधीच झाला होता. याने छान काम केलं तिथे ह्याच पोलिटिशियनने, बरोबर. परंतु काही पोलीस जे असतात असे जे अशा खात्याला त्या वर्दीला काळीमा फासण्याचं काम करतात, यांच्यावरती वेळीच कारवाई करणं गरजेचं आहे. तुम्ही फास्ट करत बसता, अहवाल मागवलाय, तिकडनं रिपोर्ट येतोय, इकडचं हे मागवलंय, हा फार झाला सर. तुम्हाला सगळं प्रकरण समोर माहिती असतं, तुम्हाला या कागदाच्या याच्यात अडकायचं असतं, तुम्हाला वेळ वाढवायची असते आणि मग प्रकरण काहीतरी गुंडाळायचं आणि फेकून द्यायचं आणि सर्वसामान्यांना तुम्ही गृहीत धरायचं. असे प्रकार होतात. परंतु ते न होता वरिष्ठ अधिकारी गिल साहेबांचं काम सुद्धा आपण पाहतो. लोणावळ्याच्या प्रकरणामध्ये त्यांनी जे पिंपरी चिंचवड पोलिसांनी, त्या सुद्धा प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी सांगितलं सर की असं प्रकरण घडलंय, तेव्हा इकडे कारवाई झाली. आताच्या प्रकरणात ट्विट केलं, तिकडनं ट्विट केलं इम्तियाज जलीलांनी आणि मग कारवाई झाली. ह्या प्रकरणात सुद्धा तिकडनं इकडं आलं पुण्याच्या पोलिसांमध्ये, इकडे गुन्हा दाखल होतोय कळल्यावरती तिकडे पळापळी झाली, बरोबर. म्हणजे ग्रामीणमध्ये जे काही चाललेलं आहे ते जरासं थोडंसं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, म्हणजे थोडक्यात पोलीस अधीक्षक जे गिल साहेब, त्यांनी त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि मेन म्हणजे ह्या प्रकरणामध्ये अतिशय कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. बरं, पाठीशी घालण्याचं कारण काय सर? जो चुकतोय, जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगारच आहे सर, बरोबर. जो आरोपी तो आरोपीच आहे, त्याला वाचवायचं का वाचवायचं त्याला? त्याने असं कुठलं मोठं काम केलेलं आहे, काय चांगलं केलेलं आहे? अजिबात काय चांगलं केलेलं नाही. जशा कारवाया सर्वसामान्य माणसावरती होतात, किरकोळ कारणावरून सुद्धा मोठ्या मोठ्या कारवाया होतात. या ठिकाणी ते 1 कोटीच्या लुटीचा प्रकार आहे. यातले जे आरोपी आहेत त्या आरोपींचं काय बॅकग्राऊंड आहे? बॅकग्राऊंड सर, आता याच्यामध्ये जे 3 आरोपी आहेत, जे अमेय कारले असतील किंवा विक्रम चाकणकर असतील आणि अजून एक गणेश कदम म्हणून आहेत, हे 3 आरोपी आहेत. त्या 3 आरोपींचं असं काही जास्त कनेक्शन नाही, परंतु जवळच्या परिसरातले सगळे दायरी नरी या परिसरातले आरोपी आहेत. आणि हा पत्रकार सुद्धा सर ह्या परिसरातच फिरणारा, इकडे खडे, अगोदर ह्या परिसरात तो असायचा खडे पोहोचल्याकडे, परंतु आता त्यांनी त्याचा मोर्चा त्या खेडशिवापूर पोलीस चौकीत उठल्या बसल्या तो तिथेच पडलेला असतो. पडीक म्हणजे थोडक्यात बरीच चर्चा असते की तो तिकडेच पडलेला असतो. कारण काय सर? कारण काय? तू कोण तपास अधिकारी आहे का? तू काय कोण खबरे आहे पोलिसांचा का? काय तुझं काम काय आहे तिथे बसून? काय तुला परमनंट केलंय का ग्रामीण पोलिसांनी? तिथे काहीच नाही ना तुझं काम. मग ही जी आहे ही एक सर टोळी असावी, म्हणजे असा एक अंदाज आहे. जे काम यांनी कट रचून केले, एवढी मोठी सर धाडस 1 कोटी लुटण्याचं करणं पोलिसांना सोबत घेऊन, हे सोपं काम नाही, सराईत गुन्हेगारांचंच काम आहे. ह्या टोळीने अजून काय केलं का याचा पण तपास केलेला पाहिजे. अशा प्रकारे यांनी गुन्हेगारी काय केली आहे का? अजून कोणाला काही खंडण्या मागितल्यात का? अजून कोणाला काही लुटलंय का यांनी दमदाटी करून किंवा पोलिसांचा धाक दाखवून? याचा सुद्धा तपास होणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतोय सर की हा तपास ह्या अधिकाऱ्यांकडनं ठेवता तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे असणं अतिशय गरजेचं आहे. तरच यातील जे काही पूर्ण सत्य आहे ते बाहेर येईल, नाही तर अन्यथा हे प्रकरण दडपलं जाईल सर, काही याच्यामध्ये होणार नाही. धन्यवाद सर, तुम्ही खूप वेळ दिला. तर आपण पाहतोय की त्यांनी या घटना नेमकी काय झाली ते सांगितलेलं आहे, पण गिल सर असतील किंवा अमितेश कुमार असतील, कारण हे दोन्ही इंटरकनेक्ट आहे, कारण ग्रामीण आणि शहर असा दोन्हीचा बाँड्रीवरती ॲक्च्युली हा गुन्हा घडलेला आहे. तर त्यामुळे ह्या दोन्ही अधिकाऱ्यांना जातीनं लक्ष घालून जे कोणी आरोपी असेल त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी बोरुडे सर यांनी केलेली आहे. आणि ती रास्त मागणी आहे, कारण पोलीस आणि पत्रकार हे एकतर लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि असे भूमिका बजावत असताना आपल्या कर्तव्यामध्ये जर हे अशा पद्धतीनं कसूर करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही एक जनसामान्यांची भावना बोरुडे सरांनी बोलून दाखवली. या प्रकरणावरती आपलं लक्ष असणार आहे. या प्रकरणामध्ये पुढं काय काय घडतं हे आपण सातत्यानं पुढं आणत राहू, यावरती आपण पाठपुरावा करत राहू. तुर्तास थांबूयात. धन्यवाद.